छोटे छोटे कार्यकर्ते आहेत, त्यांना तुम्ही काय धडा देणार? आणि तुम्ही जर घाबरून पळ काढणार असाल तर तो मार्ग नाही ठरू शकत नाही, तो नेता यशस्वी होऊ शकत नाही. ईडी लावा, इन्कम टॅक्स लावा, सीबीआय लावा. कसं बघताय? बघा, असं आहे की भारतीय जनता पार्टीचं राजकारणच हे राहिलेलं आहे. म्हणजे एवढं घाणेरडं राजकारण भारताच्या इतिहासामध्ये, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये यापूर्वी कधी नव्हतं. आणि प्रामाणिक हे जर नेतृत्व देशाला मिळालं तर देशाचं भलं. ह्या लोकांनी घाण केली आहे. गेल्या या 12-13 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये खूप घाण करून ठेवली आहे. तर त्यात स्वतःची काय काय पॉलिटिकल गणितं असतात ते प्रत्येकजण मांडत असतो. आता शिंदे साहेबांना नाही बोललं, त्यांना जड गेलं असेल आणि इथला नोन चेहरा म्हणून त्यांना उतरवलं गेलं असेल. भारतीय जनता पार्टीला हरवू शकतो, महायुतीला हरवू शकतो, एनडीला हरवू शकतो. तो पक्ष म्हणजे काँग्रेस आणि त्याचा नेता म्हणजे राहुल गांधी. हे या देशाचं भविष्य आहे, हे तुम्हाला मी ठामपणे सांगतो. काय वाटतं तुम्हाला, मातोश्री याबाबत काय विचार घेईल, काय डिसिजन घेईल? हा एक कुतूहल म्हणून एक प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतोय की ज्या पद्धतीने फुटाफूट झालेली आहे आणि आदित्य ठाकरेंना चारी बाजूने टार्गेट करण्याचा प्रयत्न अनेकदा विरोधी पक्ष करत असतो, हे पण दिसण्यात येतं. तर काय दिसतं तुम्हाला? म्हणजे आदित्य ठाकरेंची ऍडव्होकेसी नाही करत आहे इथे, त्यांची वकालत नाही करत आहे, परंतु या ठिकाणी असं कधी कधी जाणवतं की आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला जातोय. असं आहे की याच्यामध्ये मला असं वाटतं एक राजकारणी म्हणून की आदित्य साहेबांनी इथून लढलं पाहिजे. तुम्ही ज्या मतदारसंघाचं 2 टर्म प्रतिनिधित्व केलंय तर त्या ठिकाणी तुम्हाला सामोरं गेलं पाहिजे. तुम्ही जर काम केलं असेल लोकांचं तर ते काम बोलेल. तुमच्या इथे 6 पैकी 5 नगरसेवक तुमचे आहेत, अर्धा असलेला तोही नगरसेवक तुमचा आहे. त्यामुळे तुम्ही माघार घेऊन चालणार नाही. तुम्हाला इथे लढाई करावी लागेल. तुम्ही केलेलं काम, तुमच्या नगरसेवकांनी केलेलं काम, तुमच्या कार्यकर्त्यांनी केलेलं काम, तर त्यामुळे तुम्हाला ही लढत द्यावी लागेल आणि जिंकावं लागेल. हा एक भाग झाला. समोर उमेदवार तगडा आला म्हणून पळ काढता येणार नाही, कारण आदित्य साहेब हे संपूर्ण महाराष्ट्राचे नेते आहेत. आज त्यांच्याकडे सर्व महाराष्ट्रातली जनता पाहत आहे. डाऊनफॉल येतो, वरचा येतो, हे असं होत असतं. बरोबर. परंतु त्या ठिकाणी तुम्ही काय करता? तुम्ही जर ह्या मतदारसंघामध्ये जर लढले नाही तर तुमच्या कार्यकर्त्यांना, तुमच्या पाठीमागचे जे आमदार आहेत, नगरसेवक आहेत, छोटे छोटे कार्यकर्ते आहेत, त्यांना तुम्ही काय धडा देणार? आणि तुम्ही जर घाबरून पळ काढणार असाल तर तो मार्ग नाही ठरू शकत नाही, तो नेता यशस्वी होऊ शकत नाही. त्याकरता आदित्य साहेब हे इथे लढतील असं मला वाटतं आणि त्यांनी लढलं पाहिजे. जे काय होईल ते होईल. हार जीत ही लागू असते. स्वर्गीय इंदिरा गांधी सुद्धा हरल्या होत्या, पुन्हा जिंकल्या. म्हणून तुम्हाला पळ काढता येणार नाही. तुम्हाला इथेच लढावं लागेल. आता मी काँग्रेस पक्षाकडे येतो. काँग्रेस कसं बघताय ह्या गोष्टीकडे? तुम्ही तर त्यांच्या अलायन्स मध्ये आहात. कसं बघताय? पार्टी कसं बघताय? तर तुमच्या सोबतचा हा मित्र पक्ष आहे, याची अशी आता दिवसेंदिवस दुरावस्था किंवा कुठे ना कुठेतरी पिछेहाट होते. दिवसेंदिवस फुटाफुटी चालूच आहे. अजूनही काही फुटू शकतात अशा देखील चर्चांना उधाण येत आहे. काय वाटतं तुम्हाला? कसं बघताय? बघा, असं आहे की भारतीय जनता पार्टीचं राजकारणच हे राहिलेलं आहे. म्हणजे एवढं घाणेरडं राजकारण भारताच्या इतिहासामध्ये, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये यापूर्वी कधी नव्हतं. ईडी लावा, इन्कम टॅक्स लावा, सीबीआय लावा, पैशाची ऑफर द्या, दुसरे कार्यकर्ते इथे घ्या. म्हणजे हे पूर्वी होत नव्हतं असं नाही आहे, पण त्याला एक प्रमाण होतं. आता हे प्रमाणाच्या बाहेर झालं अगदी. म्हणजे सामान्य माणसाला तर या गोष्टीचा वीट आलाय. तर हे एवढं घाणेरडं राजकारण भारतीय जनता पार्टीचं चाललेलं आहे, महायुतीचं चाललेलं आहे. आणि कुठलाही पक्ष हा त्याला क्षती होते, जर्जर होतो, पुन्हा उभारी घेतो. पक्ष संपत नाही. पक्ष कुठला संपत नाही. आणि तुम्ही पूर्ण देशभरात बघाल
तर तुम्हाला एकच नेता दिसतो, तो म्हणजे राहुल गांधी, जो सक्षमपणे या भारतीय जनता पार्टीला विरोध करताना दिसतोय. गेल्या वेळेला आमचे 44 खासदार होते, यावेळेला 100 आले. म्हणजे पुन्हा आम्ही रिट्रीव्ह होतोय, पुन्हा आम्ही येतोय. जर काही गडबडी झाल्या नसत्या तर 2024ला काँग्रेस पक्षाची सत्ता आहे देशावर असती. परंतु येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसचं भविष्य ते उज्ज्वल आहे आणि काँग्रेस पक्ष हा सत्तेमध्ये येणार आहे. तुम्ही संपूर्ण देशभराचं बघाल तर त्या ठिकाणी तुम्हाला जी स्थिती आहे ती लक्षात येईल की राहुल गांधींचं नेतृत्व किती प्रखरपणे पुढे आलेलं आहे. त्यांनी जे जे सांगितलं, जे जे वक्तव्य कोरोना काळाच्या आधीपासून तुम्ही बघा, त्या घटना तशा घडत गेल्यात. तो त्यांनी प्रॅक्टिकल अनुभव सांगितला. ते काय भविष्यवेत्ता नाहीत, पण त्यांनी जे भविष्य सांगितलं ते घडत गेलं. त्याचं कारण असं आहे की त्यांचा तो अनुभव आहे, ते अनुभवी झालेत आणि टाऊन सुलाकून निघालेत. आणि त्याच्याकरता राहुल गांधी सारखा सच्चा आणि प्रामाणिक हे जर नेतृत्व देशाला मिळालं तर देशाचं भलं. ह्या लोकांनी घाण केली आहे. गेल्या या 12-13 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये खूप घाण करून ठेवली आहे. ती साफ करणं तसं सोपंही नाही. परंतु या देशाला जर कोण तारू शकतं तर ते काँग्रेस पार्टी आणि राहुल गांधी तारू शकतात, हे माझं ठाम मत. दादा, पुन्हा सचिन अहिर यांच्यापर्यंत येतो. विषय असा आहे की शिवसैनिक, जे जुने शिवसैनिक आहेत, ते सचिन अहिर यांना सुरुवातीला मान्यच करत नव्हते. मागून कुजबूज असायची की ज्यांच्या विरोधात आम्ही अख्खी हयात घालवली, सचिन अहिर यांचा विरोध करणं, आता त्यांचं नेतृत्व मान्य करणं किंवा काय, किंवा ती पसंतीस सचिन अहिर शिवसैनिकांच्या त्या मानाने तेवढे उतरत नव्हते. सचिन अहिर यांचा ग्रुप होता, त्यांचा स्वतःचा वैयक्तिक, तुम्ही म्हणाला त्यांचा जमावडा आहे, पूर्ण कार्यकर्त्यांचा त्यांची स्वतःचं टीम वर्क आहे, ते असायचं. परंतु या विषयामुळे सचिन अहिर यांनी कंटाळून हे पाऊल उचललं असावं का, असा एक प्रश्न पत्रकार म्हणून मला पडतो की कदाचित शिवसैनिक मला मान्य करत नसावेत, मग त्यापेक्षा मी शिंदेकडे जातो, ते वेलकम आहे. मग सचिन अहिर यांनी भाजपचा रस्ता का ना धरला? भाजप तर सर्व केंद्रापासून सत्तेत आहे राज्यापर्यंत. तर काय वाटतं तुम्हाला, हे कसं निगोशिएशन झालं असेल? बघा, सचिन भाऊ अहिर हे असं एक नेतृत्व आहे, त्याला कोण पाठिंबा देतोय, कोण पाठिंबा देत नाही याची त्यांना गरज नाही आहे. वैयक्तिक विषयावर बोलतो की सचिन भाऊ हे नेतृत्व निर्माण करणारं व्यक्तिमत्व आहे. तर त्यांच्या इतिहासामध्ये त्यांनी कार्यकर्ते घडवले, कार्यकर्ते तयार केले. तेव्हा त्यांना कोण पाठीमागे उभा आहे आणि कोण नाही आहे, आता त्यांचे स्वतःचे किती कार्यकर्ते त्यांना त्यांच्या हयातीमध्ये सोडून गेले, पण त्यांना त्याचा फार फरक नाही पडला. तेव्हा नवीन पक्षामध्ये गेल्यानंतर ही स्थिती होते की लोक ऍक्सेप्ट करत नाहीत. पण सचिन भाऊ अहिर शिवसेनेमध्ये आल्याच्या नंतर सगळी शिवसेनाच मला पाठिंबा देईल असं नाही होत, अशा बोलीवर किंवा अशा भावनेने ते आलेलेच नव्हते. पहिली गोष्ट, त्यांचं ते नंतर स्पष्ट झालं, त्यांना विधान परिषद दिल्याच्या नंतर की यांना विधान परिषदेचं आश्वासन दिलं गेलं असावं आणि ते शिवसेनेने पूर्ण केलं. आता त्यांना संधी दिसली, उपसभापतीपद मिळत आहे, त्या निमित्ताने त्यांनी पुन्हा पक्ष बदलला आणि हे असे बदल होत असतात. आता त्यांना दुसरं काय आणखीन त्या ठिकाणी आश्वासन मिळालं असेल, आपण त्या खोलात जाऊ शकत नाही, येणाऱ्या काळामध्ये ते उघड होईल. परंतु तुमचं जे मत होतं त्या मताशी मी तसा सहमत नाहीये की ते सपोर्ट करत नव्हते म्हणून त्यांनी पक्ष बदलला वगैरे, हे मला असं वाटत नाही. कारण त्यांच्या भोवती स्वतःच्या कार्यकर्त्यांचा कोंडाळा कायम राहिलेला आहे. बरोबर. आता मिलिंद देवरांना त्यांनी असंही म्हटलं की तुम्ही गल्ली सांभाळा, दिल्ली सांभाळा, मी गल्ली सांभाळतो. तर याच्या मागचा मेसेज काय येतोय, कसं वाटतंय? त्याच्या मागचा मेसेज एकदम क्लिअर, क्रिस्टल क्लिअर आहे की पुन्हा तुम्ही इथे उमेदवारी मागू नका. तुमची खासदारकी आहे, तुम्ही दिल्लीत बसायचं तिथे, किंवा खासदार केलं तर खासदारकी तुम्ही लढायची, आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. वरळी विधानसभेचा प्रश्न येईल तेव्हा इथला उमेदवार हा सचिन अहिरच असणार आहे. जरी ते बोलले असतील की आमच्यापैकी शिंदे साहेब कोणाला देतील,
परंतु शिंदे साहेबांनी त्यांना सांगूनच पाठवलं कारण की तुम्हाला तो कारण सचिन भाऊ सारखा सक्षम उमेदवार मला तरी दिसत नाहीये. नरवणकर साहेब आहेत तेही सक्षम उमेदवार आहेत. यापूर्वी त्यांचं नाव घेतलं जायचं की वळी विधानसभेचा पुढचा आमदारकीचा चेहरा जो आहे तो गेल्या वेळेस होता खरा म्हणजे पण त्या ठिकाणी मिलिंद देवरांना दिली गेली तर पुढच्या वेळेला ते असणार आहेत असं बोललं जात होतं. परंतु सचिन भाऊ आल्याच्यामुळे आता त्या दोघांमध्ये कोणाला तिकीट मिळते स्पर्धा लागेल तिथे. कोण काम जास्त करतं कोण दोघेही तसे काम करणारे नेते आहेत. कारण नरवणकर साहेबांचं पण खूप चांगलं काम आहे त्या ठिकाणी त्यांच्या एरियात किंवा वळी मतदारसंघामध्ये सुद्धा ते फिरत असतात आणि सर्व पक्षीयांबरोबर त्यांचे चांगले संबंध आहेत. त्या जो कोणी असेल उमेदवार तर ते फार सोपं नाही आहे आता आदित्य साहेबांना त्या ठिकाणी. नरवणकरांची आणि सचिन अय्यर यांची कुठेतरी स्पर्धा होऊ शकते आता असं याच्यातून दिसतंय. म्हणजे आता तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे नरवणकर पण त्यावेळेला थोडेसे नाराज वाटत होते ज्या वेळेला मिलिंद देवरांना उमेदवारी दिली. त्यांनाही असं वाटत होतं की मला आमदारकीची उमेदवारी दिली गेली पाहिजे होती. बाहेरचा उमेदवार नको लादलेला स्थानिक उमेदवार पाहिजे वगैरे असे सगळे विषय त्यावेळेला चालत होते. साहजिकच आहे जेव्हा ते इथे आमदारकीच्या तिकिटासाठी इच्छुक होते आणि बोललं जात होतं की यांनाच तिकीट मिळेल तर ते मिळत असताना एखादा दुसऱ्या नेत्याला आणून तिथे उभं केलं गेलं तर नाराज होणं साहजिक असतं. परंतु त्याने पक्षाची चांगली भावना ठेवून त्यांनी मिलिंद देवरांना त्या निवडणुकीत मदत केली. ते हल्ल्याच्या नंतर असं बोललं जात होतं की पुढची निवडणूक जी ती त्यांना आमदारकीसाठी आता पुन्हा स्पर्धा सुरू होईल. होऊ शकतं आणखी कोण तिसरा येईल चौथा येईल. ही स्पर्धा आलीच असते की कोण ताम्रपट घेऊन आलेलं नसते की मला तिकीट मिळेल का तुमची काय स्थिती असते त्यावेळेला. जेव्हा तिकीट वाटप होईल तेव्हा कोणता पक्ष कुठे असेल हा भाग असेल कोण नेतृत्व आहे कोणता नेतृत्व तुम्हाला पसंत करतं किंवा तुमचं काम काय आहे मतदारसंघामध्ये याचंही विश्लेषण केलं जाईल आणि त्या अनुषंगाने कोणाला तिकीट ते त्या पक्षाची श्रेष्ठी ठरवतात. त्याप्रमाणे आता त्यांच्या पक्षाचा कोण श्रेष्ठी असेल आणि तो कोणाला तिकीट दिले त्याच वेळेला समजेल. आता मी मिलिंद देवरांकडे येतो. मिलिंद देवरां हा शेवटचा प्रश्न दादा. मिलिंद देवरांना आमदारकीची तिकीट दिली पण मिलिंद देवरांच्या ते पसंतीच नव्हतं कारण की ते खासदारकीवरून आलेले आणि आता आमदारकी लढवणार होते. त्यामुळे त्यांनी ते मनापासून काम केलं नाही असं त्यांच्या पक्षातले अनेकदा कार्यकर्ते बोललेले आहेत की मिलिंद देवरांना काय हे पसंतीच नव्हतं. शिंदे साहेबांच्या आग्रहाखातर किंवा त्यांनी आदित्य ठाकरेंच्या समोर मिलिंद देवरांना उभं केलं गेलं. कसं पाहताय मिलिंद देवरा तुमचे जुने साथीदार होते म्हणजे तुमच्या काँग्रेसमधलेच हे जुने काँग्रेसी लोक आहेत. काय वाटतं तुम्हाला? असं आहे की शिंदे साहेबांचा जो कायास होता की मुरली देवरा हे फार मोठं नाव आहे. म्हणजे काँग्रेस पक्ष म्हणून आम्हाला मुरली देवरांचा अभिमान आहे आजही आणि तो कायम राहील. त्यांनी पक्ष वाढवला काँग्रेस पक्षाला इथे नेतृत्व दिलं तिथे त्याने अनेक नेते घडवले अनेक कार्यकर्ते घडवले. त्यांच्यानंतर मिलिंद देवरांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणं हे म्हणजे दुर्दैवी आहे. त्यांनी तसं जायला नको होतं हे काँग्रेस जनांची भावना आहे मनापासून की ते का गेले. त्यांना काँग्रेस पक्षाने काही कमी केलं आणि ते काँग्रेस रुजवण्याचं काम मुरली देवरांनी केलेलं होतं. या ठिकाणी ते नगरसेवक महापौर त्याच्यानंतर आमदारकी खासदारकी ही सातत्याने ते या ठिकाणी कार्यरत राहिले जिंकत राहिले आणि ती लिगसी त्यांना मिळाली आणि हे त्यात 2 वेळा खासदार झाले होते नंतर हारलेत. परंतु शिंदे साहेबांना असं वाटलं की मुरली देवराचं मोठं नाव आहे हे सुद्धा 2दा खासदार आहेत त्यामुळे हे सहज इथून जिंकून येतील. आदित्यच्या विरुद्ध त्यांना चेहरा हवा होता. मग तो चेहरा कोण असेल तर त्या वेळेला जी नाव होती त्याच्यामध्ये मिलिंद देवरा हे नाव उजवं होतं. तर त्यांना शिंदे साहेबांना असं वाटलं की ह्याच्यामध्ये चांगली म्हणजे फाईट होईल आणि याच्यामध्ये मिलिंद देवरा जिंकतील. कारण काँग्रेस पक्षामधून लढताना त्यांना इथे 42,000 मतं मिळालेली होती फक्त सोनली काँग्रेस असताना खासदारकी जेव्हा लढले तेव्हा. त्या कयासाने त्यांनी त्यांना उतरवलं असणार की खासदार आहेत तरी पण तुम्ही आमदारकी लढा दोन्ही पद
स्वतःकडे ठेवू शकतात. पण कदाचित मिलिंद देवरांना असं वाटलं असेल की उद्या मी इथे निवडून आलो तर मग माझं खासदारकी दुसऱ्याला द्यावी लागेल आणि मग मी आमदार म्हणून राहील, मग ते डिमोशन झालं केल्यासारखं झालं असतं. मग कदाचित असंही असेल. आता त्यात स्वतःची काय काय पॉलिटिकल गणित असतात ते प्रत्येक जण मांडत असतो. आता शिंदे साहेबांना नाही बोलणं त्यांना जड गेलं असेल आणि इथला नोन चेहरा म्हणून त्यांना उतरवलं गेलं असेल. दोन वरी मतदारसंघामध्ये 2 खासदारकी लढलेले होते, त्यात तिसऱ्या वेळेला हरले असतील, 2 जिंकलेले होते. तर त्या याने असं वाटतं की म्हणजे शिंदे साहेबांचा तो नोबल ठरला. बरोबर. शिंदे साहेबांनी ठाकरेंचा मातोश्रीचा अक्षरशः पिछा पुरवला आणि बरीच मोठ्या प्रमाणात ही फुटाफूट झाली. तर एक जरा ओव्हर लिमिट नाही वाटत? शिवसेना एवढ्या मोठ्या प्रमाणात फुटेल असं कधी कुठल्याही माणसाने कधी स्वप्नात विचार नसेल केला. एवढी मोठी फूट ही पहिल्यांदाच घडली. अनेक वर्षांची शिवसेनेची इकडे मुंबईमध्ये सत्ता होती. बऱ्याच ठिकाणी म्हणजे आपण बघू शकता सगळं महाराष्ट्रात सगळं काय काय घडलं. तुम्हाला नाही वाटत हे जरा जरा जास्तच झालं? मग कसं आहे की मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आजचं जे राजकारण चालू आहे ना, फार घाणेरडं राजकारण चालू आहे. पक्ष फुटले, आधी फुटायचे. शिवसेनाचे ते बंडू शिंगरे अलग झालेत, छगनराव भुजबळ अलग झाले होते, तिथे गणेश नाईक अलग झाले होते, नंतर राज ठाकरे अलग झाले. तर अनेक वेळा धक्के शिवसेनेला बसले. ते काय पहिल्यांदा झालेलं नाहीये. म्हणजे मोठं झालंय ना, प्रमाणाच्या बाहेर झालं. मोठं झालंय, परंतु ते प्रत्येक वेळी होत असतं. काँग्रेस पक्ष किती वेळा फुटला. तर पक्ष हा फुटत असतो, परंतु त्याचे जे मतदार असतात, जे कार्यकर्ते असतात, ते त्या जागेवरच असतात. बरोबर. काही लोक कार्यकर्ते आपल्या नेत्याबरोबर जातात, त्यामुळे तो जनसमुदाय असतो तो जात नाही. आता पुढच्या काळामध्ये तुम्ही कसा टिकवता, तुमचं काम काय करतं, तुमचे कार्यकर्ते काय काम करतात, हे त्या गोष्टीवर अवलंबून असतं की आजचा मतदार तुमचा पुढे टिकेल की नाही, तो तुम्हाला तो साथ देईल किंवा नाही. तुम्ही काय लोकांचे प्रश्न उचलता, लोकांसाठी तुम्ही किती रस्त्यावर येता, लोकांसाठी तुम्ही काय कामं करता, हे त्या ठिकाणी महत्वाचं राहील. पुढच्या काळामध्ये शिवसेना टिकवायची असेल तर हा फार महत्वाचा रोल जो आहे तो उद्धव साहेब ठाकरे किंवा आदित्य साहेब ठाकरे यांना त्या ठिकाणी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना ती शिवसेना वाढवण्यामध्ये पुन्हा परिश्रम घ्यावे लागतील. जी पूर्वीची आम्ही शिवसेना बघितली की बाळकृष्ण रघुनाथ गावडे होते किंवा दत्ताजी नलावडे होते, त्यांनी या ठिकाणी म्हणजे ते काही वेळा हरले, पण 3 निवडणुका दत्ताजी नलावडे हरले होते कॉर्पोरेशन. नंतर त्यांनी जिंकले, नंतर कार्यकर्ते वाढले, तर कामं केली त्याच्यामध्ये. हे घडत असतं. त्यामुळे कोणी फुटले म्हणून संपलं असं होत नाही. आणि मी तुम्हाला वारंवार सांगतो की आज जे भारतीय जनता पार्टीला वाटते की आमच्याशिवाय कोणी नाही, तसं होत नाही. काँग्रेस पक्षाचे एक वेळ एवढे खासदार निवडून आले होते देशभरामध्ये. राजीव गांधींनी नेतृत्व केलं, इंदिरा गांधींच्या नंतर ती हरली नंतर काँग्रेस. हे स्थित्यंतर येत असतात, होत असतात लोकशाहीमध्ये. फक्त आता लोकशाही आहे देशात की नाही हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे लोकशाही मार्गाने जर लढाई झाली असती तर गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव हा निश्चित होता. आता येणाऱ्या काळामध्ये काय होईल बघावं लागेल. परंतु मी एवढंच सांगेन की काँग्रेस पक्ष हा फार लोकांचे प्रश्न, तो नीटचा प्रश्न असेल किंवा लोकांचे जनसामान्यांचे रोजचे जे जीवनातले जे प्रश्न आहेत ते उचलायचं काम असेल, आमचे युवक काँग्रेसचे लोक असतील, आमचे एनएसयूचे लोक असतील, राहुल गांधी ते संसदेच्या बाहेरमध्ये प्रत्येक भागामध्ये जाऊन ते ही लढाई लढतायत आणि आमचा प्रत्येक सामान्य कार्यकर्ता रस्त्यावर आहे. फरक तुम्हाला एवढंच सांगतो की तुमचे जे हे चॅनेल आहेत हे आमचं काँग्रेसचं काम दाखवत नाहीये. तुमच्याही काही मजबुरी असेल किंवा तुमच्यावर काय रेस्ट्रिक्शन असेल, तुम्हालाही काय सीबीआयची भीती असेल, पण काँग्रेस पक्षाचं काम हे टीव्हीवर मीडियावर दाखवलं जात नाही, त्यामुळे ते काम दिसत नाही. परंतु काँग्रेसचा कार्यकर्ता रस्त्यावर आहे, जनसामान्यांबरोबर आहे, लोकांबरोबर आहे, तो लढतोय, तो लोकांच्या भावना घेऊन पुढे जातोय आणि फार याच्यामध्ये तो कार्यरत आहे. अहो नीट कसे उत्तर देतात. अहो नीट मध्ये 22 विद्यार्थ्यांनी जीव दिला. आता काल आज एक विद्यार्थिनींनी जीव दिलाय.
म्हणजे तुम्ही देशोधडीला लावताय तरुणांना, हे सगळं बघतायत लोक. सोनम वांगचुक बसलेत तिथे, तर त्यांना आज 20 दिवस झाले कोण तिथे सरकार पक्षातलं जायला मागत नाही. म्हणजे काय आहे? अण्णांचं आंदोलन 11 दिवसात संपलं होतं. काँग्रेस पक्षाने दखल घेतली, तिथे गेली, कोणी असो, 11 दिवसामध्ये ते त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. आज कोण आहे? 20 दिवस झाले सोनम वांगचुकला कोण तिथे बघायला जात नाही. असे हे लोक बघतायत आणि लोकांना लक्षात आहे की एकच पक्ष आहे जो या देशामध्ये भारतीय जनता पार्टीला हरवू शकतो, महायुतीला हरवू शकतो, एनडीला हरवू शकतो. तो पक्ष म्हणजे काँग्रेस आणि त्याचा नेता म्हणजे राहुल गांधी. हे या देशाचं भविष्य आहे, हे तुम्हाला मी ठामपणे सांगतो. हे दत्तूदादा गवाणकर होते. वरईच्या विषयाबद्दल, सचिन अहिर यांच्या विषयाबद्दल आम्ही इथे चर्चा केली. दादा धन्यवाद. आपण एक या विभागाच्या अनुषंगाने आणि या वरईच्या पॉलिटिक्सच्या अनुषंगाने आपण हे चर्चासत्र घेतलं, किंवा सचिन अहिर हा एक या विषयाचा एक गाभा होता. मोठी घडामोड घडलेली आहे वरईमध्ये आणि प्रत्येकाच्या तोंडात आता हाच विषय आहे. आदित्य ठाकरे, सचिन अहिर, शिवसेना आणि अजून मुंबईकरांना, वरईला, महाराष्ट्राला अजून काय काय पाहावं लागणार आहे. हे राजकारणातल्या घडामोडी हे आपण पाहतच, दाखवणारच आहोत, सांगणारच आहोत. विशेष करून वरईचे विषय आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. अशाच मुंबईतील, वरईतील, दक्षिण मुंबईतील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा बातमीकार. मी अभिषेक शिंदे. मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.